नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 8 फेब्रुवारी 2026 प्लॉट नंबर 3मध्ये आपण आलेलो आहे। आज दाखवायचं महत्त्वाचं म्हणजे ज्या प्लॉटमध्ये आपण आज उभं आहे प्लॉट नंबर 3मध्ये, तिथं आपल्याला आपल्या खरबुजांची ग्रोथ कशा पद्धतीने झालेली आहे। कारण की 7 जानेवारीला 2026 तेव्हा आपण बी लागवड केलेली आहे। मी बीवर याच्यासाठी भर देतो, मला खर्च कमी करायचा आहे शेतावरचा। खर्च कमी करून आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे, हाच या व्हिडिओवर माझा मोटिव्ह असतो। मागच्या वेळेस आपण दाखवलं तेव्हा अमोनियम सल्फेट आपण तयार केलं आणि ते आपण ड्रिंचिंगमधून दिलंय। अमोनियम जे आपलं अंकुश पाटील सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, अमिनो ॲसिड आपण रेडी केलं, 250 लिटर आपण या जमिनीत सोडलंय। राहिला मुद्दा आपलं खरबूज, या प्लॉट नंबर 3 मधलं खरंच छान आहे। आपण याच्यावर बायोरिचची फवारणी घेतोय आणि अंकुश पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने आता पुढचे सांगितलेलं आहे, म्हणजे ह्युमिक ॲसिड असेल, आपण उद्या परवा ह्युमिक ॲसिड बनवणार आहेत, त्याची व्हिडिओ टाकेल। ह्युमिक असेल, फुलविक असेल, हे ॲसिड आपण बनवतोय, ते कार्बन असेल, हे सगळे आपण प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि जसे जसे ते तयार होतील तसे तसे आपण जमिनीत देणार। त्याच्यानंतर त्यांनी घरातच सांगितलं आहे का 60-20 असेल, 3-19 असेल, त्या लिक्विड फॉर्ममध्ये कसं बनवायचं त्याची सामुग्री आपल्याजवळ आलेली आहे। ते पण आपण जेव्हा जेव्हा जमिनीला देत जाऊ, कारण की त्यांचं म्हणणं पडलं का ऑर्गॅनिकच्याच माध्यमातून हे सगळं आपलं देणार आहेत। ह्युमिक ॲसिड असेल किंवा अमोनियम असेल, हे जास्तीत जास्त जमिनीत द्या। कार्बन असेल, या पद्धतीने जर देत गेलं तर जमिनीची सुपीकता वाढेल आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ग्रो करायचा आहे। राहिला विषय, आता आपण पपई दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला। पपई आपण लागवड केलेली आहे। ही आपण पपई लागवड केली आहे, 7-8-10 दिवस झाले असतील, तारीख लक्षात नाही माझ्या। आणि पपई आहे, भेंडी आहे, खरबूज आपलं सेट होत आहे। मोसंबीची कटिंग आपण केलेलीच आहे आणि खरंच आता कटिंग केल्यानंतर मोसंबीची ग्रोथ खरंच छान व्हायला लागलेली आहे। म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करेल, कटिंग केल्यानंतर, पहिलीच कटिंग केल्यानंतर क्वालिटी झाडांची खरंच सुंदर झाली। आणि प्लॉट नंबर खाली आपल्या 4मध्ये मी तुम्हाला दाखवतो वरूनच, आपण मल्चिंग काम बाकी होतं आपलं, ते आपण टाकून घेतलं। मोसंबी कॅमेरामनला सांगेल मी का दाखवा तिची कटिंग केल्यानंतरची किती छान सुधारलेली आहे। खरबूज पण छान आहे, इथं काही अडचण नाही, पपई सेट होत चालली आहे आपली। प्लॉट नंबर 4 पर्यंत आपण तुम्हाला घेऊन जातो मी तिथं। आता स्प्रेचं काम चालू आहे, स्प्रे आपण बायोरिचचा देतोय, रिझल्ट चांगले आहेत त्याचे। आणि आता जे आपण म्हणजे अंकुश पाटील सरांनाही आपण फॉलो करतोय, गाडगे साहेबांनाही आपण फॉलो करतोच आहे। जर आपल्या घरामध्ये जर अमिनो ॲसिड असेल, ह्युमिक ॲसिड असेल, फुलविक ॲसिड असेल, हे जर आपण कमी पैशात जर तयार होत असेल तर आपण ते पण करू, कारण की आपला उद्दिष्टच तो आहे का कमी पैशामध्ये शेती व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण करतोय सगळं आपलं। तेच आता प्लॉट नंबर 4मध्ये तुम्हाला मागे बोललो होतो का आपल्याला मल्चिंग पेपर टाकायचं काम सुरू आहे किंवा करतोय। 4 आणि 5 मध्ये आपलं मल्चिंग पेपर टाकल्या गेलेलं आहे। कॅमेरामनला सांगेल मल्चिंग दाखवा। मल्चिंग टाकून पपई लागवड आपली त्याच्यात झाली आहे, कारण की इथं आपली भेंडी होती, उगली नाही। पाऊस त्याच्यावर 2-3 वेळा येऊन गेला होता, मग आपण सोडूनच दिलं। मग आपण गवार लावली होती, ती पण आपली काही सक्सेस झाली नव्हती, आपण सोडून दिलं। शेवटी शेत आपण संपूर्ण तयार केलं, वापस मल्चिंग पेपर टाकून घेतला। मोसंबीची क्वालिटी तुम्हाला दाखवायला लागेल कॅमेरामध्ये, आणि ठिकठिकाणी तुम्हाला जे भुकले दिसले असतील ते तणांचे, म्हणजे आपण काही ते निंदन बाहेर फेकत नाही। आता आपण पपई लागवड केलेली आहे 5x12, परत सांगेल 5x12ची पपईची लागवड आहे। मोसंबीची लागवड आपली 12x4 आहे, हाय डेन्सिटीमध्ये आपण मोसंबी लागवड केलेली आहे। हा प्लॉट दाखवायचा म्हणजे या प्लॉटमध्ये आपलं मल्चिंग नसल्यामुळे आपलं नुकसान झालं होतं। राहिलं हे जे तुम्हाला मल्चिंगला होल दिसत असतील, तिथं आपण खरबूज लागवड पण करून घेतली आहे। आताच 3-4 दिवस झाले आहेत लागवड केल्यानंतर, म्हणजे बी लागवड केलेली आहे। जशी जशी त्याची उगवण होईल तसं मी 4 आणि 5चे व्हिडिओ पण टाकेल। राहिला खरबूज, वापस मी कॅमेरामनला सांगेल खरबूज दाखवा एकदा, मोसंबी पण दाखवा, झूम करून जर पपई दिसत असेल आपली भेंडीमध्ये तेही दाखव। आणि आपण जे 2 दिवसानंतर आता बनवणार आहे, ह्युमिक बनवणार आहे
त्याच्यानंतर फुलवीक बनवणार आहे, सामुग्री आलेली आहे. त्याची आपण बनवतानाचे व्हिडिओ आणि ड्रिंचिंग करतानाचे शॉर्ट व्हिडिओ का होईना तुम्हाला मी दाखवत राहील. आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्याला आजची ग्रोथ म्हणजे खरबुजांची 1 महिन्याची ग्रोथ दाखवायची होती. प्लॉट नंबर 1 मध्ये खरबूज आपलं चांगल्या प्रकारे वाढतच आहे. थोडा तिथं मला डावणीचा दिसला. उद्या मी त्याचा सविस्तर व्हिडिओ टाकेलच. म्हटलं जास्त व्हिडिओ मोठा न करता थोडे छोटे व्हिडिओ बनवून आपण आपल्याला माहिती देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा आणि कोणाला जर शेतात यायचं असेल पाहणीला मार्गदर्शन करायला तर नक्कीच या. एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.